नमस्कार. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची संपूर्ण माहिती, त्यांचा जो काय प्रवास आहे बारामतीपासून ते मुंबईपर्यंत आणि मंत्रालयापासून, ठीक आहे. तर बारामतीपासून मंत्रालयापर्यंत त्यांचा जो काय प्रवास आहे, त्यांचा एकंदरीत जीवनपट, त्याच्यामध्ये त्यांचं एज्युकेशन काय झालेलं आहे, संपूर्ण डिटेल माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करूया. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करून द्या आणि सर्वांपर्यंत शेअर करा. ठीक. सुरुवातीला श्री अजितदादा पवार यांची वैयक्तिक माहिती जर आपण पाहिली, त्यांचं पूर्ण नाव अजित अनंतराव पवार आहे. जन्म 22 जुलै 1959 या दिवशी झालेला आहे. जन्मस्थळ त्यांचं आहे देवळाली प्रवरा, जिल्हा तालुका राहुरी आणि जिल्हा अहिल्यानगर. मुळगाव आहे काटेवाडी, बारामती तालुका, पुणे जिल्ह्यातलं. शिक्षण त्यांचं B.Com झालेलं आहे. नातेसंबंध जर पाहिलं असेल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, ज्यांनी कालच किंवा आज राज्याच्या पहिल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. आणि अजितदादा पवार यांनी जनसामान्यांसाठी जे काही काम केलेलं आहे, कामाचा माणूस आहे, जनसामान्यांसाठी काम करत आहे आणि शेवट जातानाही त्या ठिकाणी त्यांच्या फायली तुम्हाला दिसलेल्या असते. तेच कार्य पुढे घेण्यासाठी त्यांच्या पत्नीने पुढाकार घेतलेला आहे आणि राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी सुद्धा पदभार स्वीकारलेला आहे. मुले त्यांचे जय पवार आणि पार्थ पवार असे 2 मुलं आहेत. आता अजितदादा यांचा राजकीय प्रवास जर पाहिला असेल तर 1980चं दशक, 1982 मध्ये राजकारणात त्यांनी प्रवेश केलेला आहे. सहकारी साखर कारखानाच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झालेली आहे. 1990चं दशक आहे. 1991 पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत 16 वर्ष, 2007 पर्यंत ते होते. 1991 बारामतीमधून लोकसभेवर पहिली निवड त्यांची झाली काँग्रेस या पक्षामधून. 1991 ला काका शरद पवार यांच्यासाठी लोकसभा बारामती जागा ती त्यांनी सोडली आणि त्या लोकसभे जागाचा राजीनामा दिला. 1991 ला उपनिवडणूक झाली. बारामती विधानसभेवर पहिल्यांदा अजितदादा यांची निवड झालेली आहे काँग्रेस या पक्षाकडून. 1995 बारामतीमधून दुसऱ्यांदा विधानसभेची निवड झाली. 1999 बारामतीमधून तिसऱ्यांदा विधानसभा निवड झालेली आहे. अजितदादांचा राजकीय प्रवासामध्ये 2000चं दशक जर पाहिलं तर 2004 मध्ये बारामतीमधून चौथ्यांदा विधानसभामध्ये निवड झालेली आहे. 2009 मध्ये बारामतीमधून 5व्यांदा विधानसभापदी निवड झालेली किंवा निवडून आलेले आहेत. आणि 2010चं दशक जर पाहिलं तर 2014 बारामतीमधून 6व्यांदा पुन्हा विधानसभेवर त्यांची निवड झालेली आहे. 2019 बारामतीमधून 7व्यांदा विधानसभा निवड झालेली आहे. 2020चं दशक जर पाहिलं असेल तर 2023 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. अजितदादा पवार गटाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. फेब्रुवारी 2024 निवडणूक आयोगाने अजितदादा पवार गटाला अधिकृत NCP म्हणून मान्यता दिली राष्ट्रवादी. 2024 बारामतीमधून 8व्यांदा विधानसभेवर अजितदादा पवार यांची निवड झालेली आहे आणि एकूण बारामतीमधून 33+ वर्ष सलग आमदार राहिलेत अजितदादा पवार. आता त्यांची तर आपण राजकीय पाहिजे, आता त्यांनी जे मंत्रिपद भूषवलेले आहेत ते पहिल्यापासून पाहू. पहिले मंत्रिपद होतं त्यांचं 1991 ते 1992. कोणतं मंत्री होतं तर कालावधी जून 1991 ते नोव्हेंबर 1992 मध्ये. पद होतं कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री. त्यावेळेस मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक या काळामध्ये. दुसरे मंत्रिपद होते त्यांच्याकडे 1992 ते 93. कालावधी नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993. पद होतं पाणी पुरवठा ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री होते. त्यावेळेस मुख्यमंत्री होते शरद पवार. तिसरे मंत्रिपद 1999 ते 2004 मध्ये. कालावधी ऑक्टोबर 1999 ते जुलै 2004. पद पाटबंधारे मंत्री कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे. त्याचबरोबर फलोत्पादन, त्यावेळेस मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. चौथे मंत्रिपद जर पाहिलं असेल तर 2004 मध्ये. कालावधी होता जुलै 2004 ते नोव्हेंबर 2004. कुठले पद होतं त्यांच्याकडे ग्रामीण विकास, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री, पाटबंधारे मंत्री कृष्णा खोरे आणि कोकण विकास.
त्यावेळेस मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. 5वं मंत्रिपद होते त्यांच्याकडे 2004 ते 2008. कालावधी नोव्हेंबर 2004 ते नोव्हेंबर 2008. कुठल्या खात्याचे मंत्री होते? जलसंपदा मंत्री कृष्णा खोरे वगळून. पाणी पुरवठा, स्वच्छता, लाभक्षेत्र विकास, त्यावेळेस मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. 6वं मंत्रिपद त्यांनी भूषवलं 2008 ते 2009 मध्ये. पद जलसंपदा मंत्री कृष्णा खोरे वगळून आणि स्वच्छता मंत्री, त्यावेळेस मुख्यमंत्री होते अशोकराव चव्हाण. 7वं मंत्रिपद भूषवलं त्यांनी 2009 ते 2010 मध्ये. कालावधी नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010. पद जलसंपदा मंत्री कृष्णा खोरे आणि कोकण वगळून. त्यासोबत ऊर्जा खातं त्यांच्याकडे होतं. त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते अशोकराव चव्हाण. आणि अजितदादांचे आता उपमुख्यमंत्री म्हणून पद कधी कधी स्वीकारले आहेत, सविस्तर बघूया. उपमुख्यमंत्री एकूण 6 वेळा झालेले आहेत आणि 4 मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात त्यांनी उपमुख्यमंत्री हा कार्यकाळ पूर्ण केलेला. तर सविस्तर जर पाहिलं असेल तर बघा, कालावधी आहे नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. त्यावेळेस विभाग वित्त आणि नियोजन आणि ऊर्जा त्यांच्याकडे होतं. त्यावेळेस पहिले उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे कार्यभार होता. त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्रीपद कालावधी डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. विभाग त्यांच्याकडे खातं वित्त नियोजन आणि ऊर्जा मंत्री होतं. तिसऱ्यांदा ते उपमुख्यमंत्री झाले. 80 तासाचं सरकार ठरलं हे सर्वांना माहिती आहे. 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस. आणि विशेष म्हणजे 80 तासाचं अल्पकाळ सरकार त्यावर टिकलं. आणि तिसऱ्यांदा हे उपमुख्यमंत्री झाले होते अजितदादा पवार. त्यानंतर अजितदादांची उपमुख्यमंत्री पदी जर चौथ्यांदा जर पाहिलं असेल तर बघा, चौथ्यांदा कालावधी आहे 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या महाविकास आघाडीमध्ये. अजितदादांकडे खातं होतं वित्त नियोजन राज्य उत्पादन शुल्क आणि अतिरिक्त प्रभार त्यांच्याकडेच होता. त्यावेळेस हे चौथे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर 5वे उपमुख्यमंत्री झाले कधी? 2 जुलै 2023 ते 4 डिसेंबर 2024. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते महायुतीचे. अजितदादांकडे कोणते खाते होते? तर एनसीपी फुटीनंतर महायुतीत सामील झाले. आणि 6वे उपमुख्यपद सध्या चालू असताना त्या ठिकाणी अजितदादांचा अकाली निधन झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या खाते कोणते होते? वित्त नियोजन राज्य उत्पादन शुल्क क्रीडा युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास. आता सुनेत्र पवार ताई ज्यांना राज्याच्या पहिला उपमुख्यमंत्री ठरलेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा हेच खातं आहे, फक्त वित्त खातं त्यांच्याकडून काढून घेतलेलं आहे. राज्य उत्पादन शुल्क खातं आहे त्यांच्याकडे, क्रीडा युवक कल्याण आहे आणि अल्पसंख्याक विकास हे सुद्धा खातं आहे. शक्यतो वित्त आणि नियोजन हे खातं काढलेलं आहे. बाकीचे खाते त्यांच्याकडे सुद्धा ठेवलेले आहेत. हा संपूर्ण अजितदादांचा राजकीय प्रवास महत्वाचे. आता अजितदादांची इतर महत्वाची पदं आहे. विरोधी पक्षनेता ते कधी होते? तर कालावधी 4 जुलै 2022 ते 30 जून 2023 मध्ये ते विरोधी पक्षनेता होते. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. कारण महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्याच्या नंतर इतर महत्वाची पदं त्यांनी भूषवलेली आहे. सहकारी क्षेत्रामध्ये 1991 ते 2007 पुणे सहकारी जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष होते. टोटल 16 वर्ष अध्यक्ष राहिलेले आहेत. 1982 सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाचे सदस्य होते. शैक्षणिक क्षेत्र जर पाहिलं असेल तर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष राहिले. क्रीडा क्षेत्रामध्ये ऑगस्ट 2006 ते 2018 पर्यंत महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत किंवा होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. पक्षीय पद जर पाहिलं असेल तर 2023 ते आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटचे अध्यक्ष आहेत. फेब्रुवारी 2024 निवडणूक आयोगाने अधिकृतपणे एनसीपी म्हणून त्यांना मान्यता दिली होती. ठीक आहे. अजितदादांचे महत्वाचे टप्पे जर पाहिले असेल तर महत्वाचे टप्पे एकूण विधानसभा निवडणुका 8 वेळा त्यांनी जिंकलेल्या आहेत 1991 ते 2024 पर्यंत. मंत्रिपदे 7 वेळा 1991 ते 2010 पर्यंत त्यांचे विराजमान आहेत. उपमुख्यमंत्री 6 वेळा त्यांनी उपमुख्यमंत्रीचा कार्यकाळ केलेला आहे 4 वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत. विरोधी पक्षनेता 1 वर्ष राहिलेले 2022 ते 23 मध्ये. एकूण राजकीय अनुभव जर पाहिला असेल 40+ वर्षाचा राजकीय अनुभव आहे 1982 पासून
बारामतीतून प्रतिनिधित्व त्यांनी 33+ वर्ष सलग केलेला आहे. विशेष उल्लेख महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि दीर्घकाळ उपमुख्यपद भूषवणारे नेते, वित्त आणि जलसंपदा विभागातील तज्ज्ञ, शरद पवार यांच्या राजकीय वारस म्हणून ओळख. 2023 एनसीपीत फूट ही महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची घटना आणि संपूर्ण माननीय अजितदादा पवार यांचा हा संपूर्ण जीवनपट आपण पाहिलेला आहे. माहिती नसेल तर नक्कीच शेअर करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ठीक आहे, थांबतो.